मालेगाव स्फोटाच्या प्रकरणातील सर्व 7ही आरोपी निर्दोष मुक्त झाल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाडांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं असं वक्तव्य केलं। यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते। याआधी पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील टीका केली होती। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत। ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं, ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा खून करण्याचा प्रयत्न केला, सावित्रीमाईच्या अंगावरती शेण गोटे सगळं टाकलं, त्यांनी मनुस्मृती जाळली। हा मनुचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झालं। त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे। अर्धवट अध्ययनाच्या आधारावर त्या शास्त्राचा आधार घेऊन बोलतात, ज्या शास्त्रामध्ये मुस्लिम आक्रांताने मुद्दाम म्हणून काही विकृती टाकल्या आपल्या सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी। ज्याला आदि नाही अंत नाही तो सनातन धर्म आहे। सर्वे भवन्तु सुखिनः असं म्हणत वसुधैव कुटुंबकम आणि मानव सेवा सर्वोपरी हे सांगणारा सनातन धर्म आहे। गलिच्छ राजकारणासाठी तुम्ही आमच्या हिंदू सनातन धर्माला बदनाम कराल। ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलंय, नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे। दरम्यान या संदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया देखील आता समोर येत आहेत। आपण पाहूयात। हिंदू धर्माचा द्वेष आणि मतांसाठी लांगुल चालन हे अद्यापही रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड कायम सुरू ठेवत आहेत, हे दुर्दैवी आहे। आज आव्हाड सनातनी धर्मातील जी उदाहरणं देत आहेत आपल्या ट्विटमध्ये, त्यांचं कुणाचंही समर्थन हिंदू धर्मामध्ये, हिंदुस्थानामध्ये हिंदू मानणाऱ्या आहेत त्यांनी कुणीही केलं नाही। पण याच मुस्लिम दहशतवाद्यांचं, आतंकवाद्यांचं कौतुक जे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक करतात, त्याचं काय? या जगामध्ये हिंदू दहशतवादी अशा प्रकारचा बदनाम करण्याचा कारस्थान काँग्रेसने रचलं। आज त्याच पद्धतीचा फेक नॅरेटिव्ह ही दोघेही मंडळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। पण हिंदू तुमच्या अशा खोट्या नॅरेटिव्हला फसणार नाही, हे लक्षात ठेवा। उन्होंने कुछ पढ़ा नहीं होगा, कुछ जानकारी नहीं ली होगी, तो वो वैसा ही कहेंगे। सनातन हिंदू धर्म ये विश्व में सबसे प्राचीन अस्तित्व रखने वाला, आज भी जो अस्तित्व में है, ऐसा एकमेव धर्म है। बाकी संस्कृतियाँ आई चली गई, लेकिन सनातन हिंदू धर्म एक ही ऐसा धर्म है जो सबसे प्राचीन है और आज भी उसका अस्तित्व है। जितेंद्र आव्हाड, उनको ये तो बोलना चाहिए क्योंकि उनको मुमरा में चुन के आना चाहिए, और मुमरा की वोट की राजनीति करने के लिए वो सनातन धर्म के ऊपर टीका टिप्पणी करते हैं। मैं जितेंद्र आव्हाड जी के बयान पे कुछ नहीं बोलूंगा, लेकिन जितेंद्र आव्हाड जी ने जो बयान किया है उसके ऊपर संजय राउत और उद्धव ठाकरे जी का क्या कहना है, जो प्रतिक्रिया उनसे ले लो। भगवा दहशतवाद, सनातन धर्म के खिलाफ जो उन्होंने साजिश रची थी, वो साजिश कोर्ट के निर्णय से लोगों के सामने आई है। आतंकवादी तो आतंकवादी होता है, भगवा आतंकवादी होगा तो पूजा करोगे उसकी। हम कहते हैं कोई रंग वाला हो आतंकवादी, आप उसकी पूजा करेंगे, उसका सम्मान करेंगे, या भगवा होगा तभी उसका अपमान करेंगे, बाकी दूसरे रंग का होगा तो नहीं करेंगे। रंग का क्या मतलब है? इस आतंकवाद शब्द के साथ रंग का क्या मतलब है? हम किसी रंग का हो, आतंकवाद आतंकवाद होता है और उसके खिलाफ बिल्कुल जीरो टॉलरेंस की नीति अपनाई जानी चाहिए। लेकिन आतंकवादी आते हैं, घटना करके चले जाते हैं और आप दोषी खोज नहीं पाते हो। 7 ब्लास्ट हो गए मुंबई में, आप अभी तक खोज नहीं पाए। जितेंद्र आव्हाड विसरून गेलेले आहेत की शेवटी ते पण हिंदू धर्माचेच आहेत। त्यांच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर ते काही हिंदू सोडून दुसरा धर्म लावण्याची तयारी आहे का? आणि दुसरा प्रश्न मला आदरणीय पवार साहेबांना, सुप्रियाताईंना विचारायचे की त्यांना जितेंद्र आव्हाडांच्या ह्या वक्तव्याचं त्यांचं समर्थन करतायत का? म्हणजे आमच्या सनातन धर्माला अशा पद्धतीचं नावं ठेवून आपल्या जिहादी मानसिकतेच्या मतदारांना मदत करण्याचं काम अशा पद्धतीचे हे
लोक हिंदू म्हणून हिंदू धर्माचे म्हणून करत असतील ना, त्यांना खरं म्हणजे धिक्कार केला पाहिजे त्यांचा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.